Co-powered by टेक्नो. तांडा वस्ती संपर्क अभियानाचे प्रमुख डॉक्टर मोहन चव्हाण आपल्यासोबत आहेत. आज ते उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. ती भेट म्हणजे न्यायालयाने आदेश दिले होते की त्यांनी 2 लाखांचा डीडी जो आहे तो उद्धव ठाकरेंना सुपूर्द करावा असं आदेश दिले होते. नक्की नेमकं प्रकरण काय होतं आणि ते आज नक्की उद्धव ठाकरेंची भेट कशा स्वरूपात घेणार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुम्ही डीडी देखील दाखवलेला आहे, उद्धव ठाकरेंची तुम्ही भेट देखील घेत आहात, काय सांगाल त्याबद्दल? उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री असताना आमचे आराध्य दैवत संत श्री शिवालाल महाराज पोहरादेवी येथील महंत उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले होते. तेव्हा त्यांनी विभूती म्हणून पहिले उद्धव ठाकरे यांना दिली. विभूती घेतले आणि तात्काळ एकाच्या हातात देऊन झटकून टाकले. झटकून म्हणजे तमाम बंजारा समाजाच्या भावना त्यांनी झटकून टाकल्या. तेवढ्यावर न थांबता आमचे महंत सन्मानपूर्वक त्यांना प्रसाद देत होते. प्रसाद स्पष्ट त्यांनी नाकारला. म्हणजे बंजारा समाजाच्या पूर्ण भावना त्यांनी दुखावल्या. हे मला जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी माननीय उच्च न्यायालयात त्यांच्या विरोधात मी रिट दाखल केली, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी. परंतु कोर्टाने तो जो आहे की तुम्हाला दंड 2 लाख रुपये लावतो आणि तो दंड उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन स्वतः देणे असा आदेश केला. तेव्हा आम्ही माननीय उच्च न्यायालयांचा सन्मान करून जेव्हा आम्ही देण्यासाठी आज आलेलो आहोत तर तेव्हा ती बातमी पूर्ण बंजारा समाजाला कळाली. बंजारा समाज म्हणतो की तुम्हालाच नाही तर पूर्ण बंजारा समाजाचा अपमान झालेला आहे. म्हणून आमचा खारीचा वाटा म्हणून पण प्रत्येक तंड्यातून बाईलेकीच्या याच्यातून सगळ्यांनी जमा करून ते 2 लाख रुपये आणून दिले. मला डीडी काढल्यानंतर पोहरादेवी येथील महंत त्यांचा आदेश आला की आमच्याकडे येऊन जा. म्हणजे पोहरादेवी येथे जाऊन आम्ही आरती वगैरे करून सर्वांचे धर्मगुरू यांच्या हस्ते ती डीडी घेतलं आणि आज मातोश्रीवर देण्यासाठी आलेलो आहोत. पण तुम्हाला उद्धव ठाकरे यांनी वेळ दिलेली आहे का? तुम्ही वेळ मागितलेली आहे का? कारण तुम्ही पत्रव्यवहार देखील केला होता, त्याला उत्तर काय आलं होतं आणि तुमच्या हातात डीडी देखील आहे. माननीय पोलीस आयुक्त मुंबई यांना आम्ही 12/9/2024 या दिवशी कळवलं आहे की माननीय उच्च न्यायालय खंडपीठ आदेशानुसार 2 लाखाचा डीडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मातोश्री निवासस्थानी देण्यासाठी जात आहोत. हे आम्ही 12/9/2024 या दिवशी आम्ही दिलेले आहे. आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या मातोश्री निवासस्थानी आम्ही आज रोजी 12 ते 2च्या सुमारास येणार आहोत म्हणून मागील 2 दिवसापूर्वीच आम्ही त्यांना लेखी कळवलेलं आहे आणि त्यांची ओशी रिसिव्ड कॉपी पण आम्ही घेतलेली आहे. दुसरीकडे आपण जर पाहायला गेलं तर अनेक बंजारा समाजाचे महंत जे आहेत ते स्वतः ठाकरे गटामध्ये आहेत. मग त्यांची भूमिका काय आहे? तुमच्या मागे ते उभे आहेत का याविषयी? बंजारा समाजात जेव्हा समाजापेक्षा कोणी मोठं नाही, जेव्हा बंजारा समाजावर जेव्हा आहे तर नक्कीच ते बंजारा समाजासोबत आहेत. पण आज तुम्ही स्वतःहून जाऊन मातोश्रीमध्ये डीडी देणार आहात, कारण की फक्त पत्रव्यवहार तुमचा झालेला आहे. तुम्हाला मातोश्रीवरती अडवणूक केली जाऊ शकते, बाहेर पोलिसांकडून अडवणूक केली जाऊ शकते, किंवा स्वतः तुम्ही उद्धव ठाकरेंनाच डीडी देणार आहात की उद्धव ठाकरेंचे कोणी जर एखादा माणूस आला तर त्यांच्याकडे डीडी देणार? माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही आज या ठिकाणी आलो आहेत आणि उच्च न्यायालयाचा आदर सन्मान करून त्या आदेशानुसार आम्ही स्वतः नेऊन आम्ही डीडी देणार आहोत. आणि मला वाटते की उच्च न्यायालय मान्य कोर्टाच्या आदेशानुसार स्वतः येऊनच घेतील त्यांनी. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की कोर्टाने जे आदेश दिले होते त्याच आदेशानुसार आम्ही डीडी देणार आहोत. आम्ही संपूर्ण बंजारा समाजाने 1-1 रुपये गोळा करून जो आहे तो हा 2 लाखांचा पैसा जमा केला आणि त्याचा डीडी बनवून जो आहे तो उद्धव ठाकरेंना आज देणार आहोत. आम्ही रितसर परवानगी मागितलेली आहे आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही मातोश्रीवर जातो आणि उद्धव ठाकरे बाहेर येऊन हा डीडी स्वीकारतील अशी प्रतिक्रिया जी आहे ती डॉक्टर मोहन चव्हाण यांनी दिलेली आहे. कॅमेरामन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. Co-powered by टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.